कालावधीत पुण्यात एक घटना अशी घडली. एक छोटं लेकरू, लहान मुलगी होती आणि एक घोड नवरदेव होता. ते दोघांचे संबंध आले आणि गोष्ट अशी झाली की त्या मुलीशी नाईलाजानं शारीरिक संबंध त्या नवरा म्हणवणाऱ्याने ठेवले आणि त्याच्यामुळे त्या मुलीचा जीव गेला. आणि महाराष्ट्राचे 4-5 वर्ष हे प्रकरण पेटलेलं होतं. मग संमती वयाचं विधेयक आलेलं आपल्याला दिसतं आणि त्याहून लोकमान्य टिळक आणि इतर सगळी मंडळी यामध्ये वेगवेगळं वादंग झालेलं आपल्याला दिसतं. पण अगोदर 70 वर्ष आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणत होते की हे थांबलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. गुलामगिरीचा कायदा आला की अगोदरच्या काळात पेशवाईमध्ये, आणि आपल्याला हे दुर्दैवानं म्हणावं लागतं बरं का साहेब, किती वाईटच आहे, वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांच्या कामाचा आणि अगदी बाजीराव असतील किंवा महाजी शिंदे असतील अशा मोठ्या कामाचा त्या छचोर दुसऱ्या बाजीरावाला जो काही हे झाला, काय म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त जातीयवादीपणा कुठल्या काळात वाढला, त्या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात वाढला. आणि दुर्दैवानं आपल्याला त्याची फळं आजही भोगावी लागते. म्हणजे अगोदर काय होतं मग की त्या दुसऱ्या बाजीरावामुळे आपण पहिल्या बाजीरावावरही अन्याय करतो ना, आपण असं सगळं हे प्रकरण होत राहतं. म्हणजे त्या सगळ्या कालावधीमध्ये गुलामगिरीची प्रचंड वाईट अवस्था होती. स्त्री शिक्षणाचा मुद्दा होता. तुम्ही कल्पना करा की पहिल्या टप्प्यामध्ये लिखित रूपात स्त्री शिक्षणाचा मुद्दा मांडायचा, ही किती मोठी गोष्ट आहे. त्याच कालावधीमध्ये विधवा पुनर्विवाहाचा गोष्ट मांडायची, ही किती मोठी गोष्ट आहे. 1833 ला विधी आयोग आल्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी काय सांगितलं, ते म्हणाले की इथल्या गुलामांना मुक्त केलं पाहिजे आणि गुलामी जर कुणी करेल, गुलामीची प्रथा पाळेल, तर त्याला कायद्याने शिक्षा केली पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते 1-2 वर्षात लगेच झालं, लगेच झालेलं आपल्याला दिसतं. आचार्य जांभेकर शास्त्री हे जरी नंतर 1846 ला जरी गेलेले आपल्याला दिसत असले, तरी नंतरच्या कालावधीमध्ये इथं जेव्हा या मुंबईमध्ये त्यांच्या जाण्यानंतर 10 वर्षानं मुंबई गव्हर्नमेंटनं विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. आणि तो पहिल्यांदी असा पुनर्विवाह हा पारशी समाजात झाला, तो झाला. आणि झाल्यानंतर तिथं जी सभा झाली त्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग होते, भाऊ दाजी लाड होते, भाऊ महाजन होते, तत्कालीन सगळी मोठी लोक होती. या सगळ्या मोठ्या लोकांची जी सभा झाली, त्या सभेमध्ये वाक्य काय आहे, त्यांची वाक्य अशी आहे की हो, या सगळ्या विचारांची सुरुवात जर कुणी केली असेल तर ती जांभेकर शास्त्रींनी केलेली दिसते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, दादाभाई नवरोजी नावाचे बाळशास्त्री जांभेकरांचे थेट शिष्य आहेत बरं का. दादाभाई नवरोजी माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे तेही विचारावं लागेल. आता बरं आहे, काही दिवसांनी लोकांना विचारावं लागेल महाराष्ट्रातल्या. छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे ना तुम्हाला? लोक हो जरी म्हटले तरी आनंदानं महाराज, असं म्हणजे इतकी वाईट अवस्था सध्या आपल्याला कधी कधी दिसते. तर दादाभाई नवरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांचे थेट शिष्य, आणि त्यांना जी काही चिकित्सक दृष्टी मिळालेली दिसते, म्हणजे अर्थशास्त्राच्या संबंधानं त्यांनी जो काही शोषणाचा सिद्धांत मांडलेला दिसतो आपल्याला, इंग्रज कशा पद्धतीने लूट करतात हे जे काही दिसतं, बाळशास्त्री जांभेकरांच्या संबंधानं दादाभाई नवरोजींनी थेट लिहून ठेवलंय की माझ्या जगण्यावर जांभेकर शास्त्रींचा खूप मोठा प्रभाव आहे. माझी चिकित्सक दृष्टीला वाढी लागण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर हेच कारण आहेत. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा असं ते सांगतात की भारताच्या संबंधानं व्यापक प्रेम माझ्या मनात निर्माण होणं, याच्या मागे बाळशास्त्री जांभेकरांचं शुद्ध चारित्र्य मला दिसतं. म्हणजे शिक्षकाचं काय लक्षात राहतो मला सांगा ना. आपल्या गुरुजींनी काय शिकवलं हे आपल्या लक्षात नाही राहत, माझ्या तरी नाही. मात्र गुरुजींनी केलेलं प्रेम आपण आयुष्यभर विसरत नाही, बरोबर आहे की नाही? मला वाटतं की दादाभाई नवरोजींसारख्या एका माणसानं प्रेरणा घेतली आणि नंतर दादाभाईंनी जे काम उभं करून ठेवलेलं दिसतं, हे काम इतकं मोठं, इतकं व्यापक आहे. धर्माच्या संबंधानं इथं धर्मांतराची चळवळ ख्रिश्चन करत होते आणि तत्कालीन व्यवस्थेमध्ये सनातनी सुद्धा जोरावर होते. किती जोरावर होते की जर एखादा माणूस जर धर्मांतरित ख्रिश्चन झाला तर ही लोक त्याला परत घ्यायची नाही. म्हणजे यांना शिवाजी महाराजांच्या परंपरेचा विसर पडला होता. त्या बजाजी निंबाळकराला जेव्हा मोहम्मद कुली खान केलं होतं, त्यावेळेस महाराजांनी त्याला परत धर्मांतरित करून हिंदू केलं होतं, बरोबर की नाही? विसर पडला या लोकांना. आणि मग काय झालं की त्यानंतर अशी पुन्हा धर्मात घेण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये पहिलं क्रांतिकारी पाऊल शिवाजी महाराजांनंतर कुणी टाकलं?
तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी टाकलं. श्रीपद शेषाद्री नावाचं प्रकरण खूप मोठं आहे आणि धर्मचिंतनामध्ये सुद्धा, धर्मसुधारणेमध्ये सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं जे योगदान आहे ते योगदान सुद्धा खूप मोठं, खूप व्यापक असलेलं आपल्याला दिसून येतं. मला शेवटच्या टप्प्याकडे जायचंय. 2 ते 3 मिनिटं मी बोलणार आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्यांनी अगोदर पेपर सुरू केला मग भूमिका घेतली असं नाही केलं बरं का. तर एक विशिष्ट माझी भूमिका आहे आणि मला ती खूप गंभीरपणे समाजापर्यंत पोहोचवायची आहे. आणि ती भूमिका काय असेल तर ती हीच भूमिका आहे की या समाजाचं कल्याण झालं पाहिजे आणि हो, झटपट समाज सुखी झाला पाहिजे. या आशयाचं वाक्य आहे बरं का. म्हणजे दर्पणचं जर आपण ते पाहिलं तर या आशयाचं वाक्य आपल्याला पहिल्या दुसऱ्या संपादकीयामध्ये असलेलं दिसतं. त्यात ते म्हणतात की समाज हा लवकरात लवकर सुखी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं वेगवेगळी भूमिका घेत, म्हणजे जेव्हा आपल्यावर राजसत्ता खुश असते त्यावेळी आपण शासनाच्या विरोधात बोलायचं धाडस करत नाही, आपण हितसंबंध जपण्याच्या मागे लागलेलो असतो. मात्र जांभेकर शास्त्रींचं योगदान काय असेल तर एका बाजूला राजसत्ता पायाजवळ हे सगळं असताना सुद्धा कितीही विरोध होणार असेल तरी सुद्धा तो नाकारून शासनाला त्याची योग्य जागा दाखवायची, लोकांना ज्ञानी करायचं, विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवायचा आणि त्यावेळेस परंपराही विसरायची नाही आणि त्याच वेळेस सामान्य मराठी माणसासाठी बोलायचं. म्हणजे मी जांभेकर शास्त्रींचा विचार करतो ना तेव्हा मी काय शिकलं पाहिजे माहितीये का त्यांच्याकडून. मला वाटतं की आपण इतकं ज्ञानी असलं पाहिजे, इतकं ज्ञानी असलं पाहिजे ना की ज्ञानी माणूस जर आपल्या समोर आला ना तर त्याला गर्वच नाही करता आला पाहिजे ज्ञानाचा. इतकं ज्ञानी आपण असलं पाहिजे एक. आणि सांगू, आपण इतकं साधं असलं पाहिजे, इतकं साधं असलं पाहिजे ना की एखादा अज्ञानी जर आला ना तर त्याला भीती नाही वाटली पाहिजे आपल्या जवळ यायची. जांभेकर शास्त्रींच्या कामाचं योगदान हेच आहे. एका बाजूला अफाट ज्ञान, अफाट जनसंपर्क, अफाट श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला तितकंच सामान्य माणसाच्या जवळ जाऊन काम करणं. हा माणूस अवघे 35 वर्ष जगला. किती? 35 वर्ष. आपल्या वयाशी आपण लावून पहा. हा माणूस 35 वर्ष जगला. मात्र आज जवळजवळ 250 वर्ष झाले या माणसाचा इतिहास खूप नम्रपणानं स्मरण करतोय. मला वाटतं की जांभेकर शास्त्रींनी प्रबोधनाची जी परंपरा पहिल्या टप्प्यामध्ये काम केलं ते खूप बीज रूपानं होतं. नंतर तेच काम पुढे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी नेलं. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंगांनी नेलं, भाऊ महाजनांनी लिहिलं, आत्मारामांनी लिहिलं, केरुनाना छत्रेंनी नेलं, बापू छत्रेंनी नेलं. त्याच्यानंतर तेच काम पुढे न्यायमूर्ती रानडेंच्या प्रभावळीत तयार झालेली सगळी मंडळी. म्हणजे इतकं मोठं काम महाराष्ट्राच्या थेट आतापर्यंत आपण असा जांभेकर शास्त्रींचा काय काय परिणाम होत गेला. म्हणजे दिव्यानं दिवा लागत जसा जातो ना तशा पद्धतीने समाजाची क्रांती होत असते. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे कोणीतरी एक माणूस एका माणसाकडून प्रेरणा घेतो आणि नंतर तो समाजाला प्रेरणा देत 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 जातो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली माझा देश स्वतंत्र होणं आणि मी आता मराठी भाषा बोलणं म्हणजे एकच मुद्दा. मी खूपच मोठं का चरित्र आहे त्या माणसाचं आणि मला विद्वानांसमोर बोलायचंय म्हणून मी सांगू तुम्हाला फक्त जांभेकर शास्त्रींचे 2-3 चरित्र उपलब्ध आहेत बरं का. आणि मी आता अधिकारानं सांगू शकतो की हो, त्या 3ही चरित्रांचा मी उत्तम अभ्यास करून आलो. तर मराठीमध्ये अगोदर काय लिहिलं जायचं? अभंग होत्या, ओव्या होत्या, बरोबर. त्याच्यानंतर लावण्या लिहिल्या जायच्या. होराजी बाळा ते नाही का, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली तशरली, मोत्याचा भांग, गड्या हंस नाही पुरली, कुणाची सांग, कशी कळी सोन चाफ्याची, न पडो पाप्याची, दृष्टी सोप्याची, अति नाजूक तनू देखणी, उभी नवखनी, ती शुद्ध इंदूची कळा, मतीस ना कळा, इतर वाकळा, कोण सरदार हिचा भरतार, इतर शाहीर काजवे वांग, वगैरे 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 असं सगळं लिहायचे. किंवा आता संध्याकाळची वेळ आणि साऊंड सिस्टीम वर श्याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय झाला, उठील बकरी वनमाळी, उदया जळी मित्र आला, वगैरे असं चालू होतं. ही शाहिरांची परंपरा. त्याच्यानंतर आधुनिक कविता सुरू झाली. आपण म्हणतो ना, पहिली आधुनिक कविता कुणी छापली? दर्पण मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी 28 जून 1832 ला छापली पहिली कविता.
नवी कविता, नवकविता, आधुनिक कविता आपण जे मर्ढेकरांचं नाव घेतो त्याच्या अगोदर कुणी छापली हो? जांभेकर शास्त्रींनी छापली. आणि ती कशावर होती माहिती का? मूर्तीपूजा नाकारली पाहिजे यावर होती. मुद्दा लक्षात घ्या. त्या काळात विचार करा जरा तुम्ही. 1832चा विचार केला ना तर या गोष्टी किती क्रांतिकारक आहे आपल्याला वाटते. म्हणजे त्यावेळेस बसायला प्लॅस्टिकच्या खुर्च्या नव्हत्या. तुम्ही जे आता इतके स्टँडर्ड कपडे घालून आलात ना हे अजिबात नव्हते. मोबाईल नव्हते, चष्मे नव्हते, असं काहीच नव्हतं. कल्पना करा आता ते केव्हा कसं असेल. त्या काळामध्ये त्यांनी नवकविता साहेब. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे काय की अगोदर सगळी काव्याचीच परंपरा होती ना. कवितेतच बोलायचं, जे काही बोलायचं तत्वज्ञान मराठीत कवितेतच सांगायचं ना. पण थेट वाक्य रूपात किंवा पद्य रूपात लिहिलं जाणं म्हणजे भारत माझा देश आहे हे वाक्य पद्य रूपात जे काही लिहिणं जाणं आहे हे पद्य आणि गद्य दोन्ही पातळ्यांवर मराठी साहित्य विश्वामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आचार्य बाळशास्त्री जांभेकर नावाच्या एका 35 वर्षाच्या माणसानं करून ठेवलं. असा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला याचं मला खूप कौतुक वाटतं. मी जाणीवपूर्वक त्यांच्या दर्पण मधल्या कामगिरीबद्दल खूप संक्षेप मात बोललो. याच्या मागे कारणच आहे की आम्हाला सांगितलं जायचं की सांगा रे पेपर कुठे लिहिलात. मग आम्ही सगळे की 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले नियतकालिक दर्पण हे काढले. एवढेच बाळशास्त्री आम्हाला माहिती होते. पण मी म्हणतो की त्याच्या पलीकडेही जाऊन हा खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे. या माणसाचा खूप गंभीरपणे महाराष्ट्रातल्या नव्या तरुणांनी विचार केला पाहिजे. मराठी जनतेनं या माणसाचं स्मरण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आज या इथे येता आलं आणि महाराष्ट्राच्या या इतिहास, तत्वज्ञान, संशोधन, भूगोलशास्त्र, गणितशास्त्र, पत्रकारिता, मासिक, त्याच्यानंतर खगोलशास्त्र या सगळ्या प्रांतामधला जनक असणाऱ्या एका खूप मोठ्या माणसाबद्दल मला आपल्या सगळ्यांसमोर काही माझी मतं ठेवता आली. मी खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मी म्हणालो होतो की मी 35 मिनिटं बोलेल, मात्र काय करणार इतकं बाकी आहे ना आणखीन. पण काही गोष्टी ज्या महत्वाच्याच होतात आणि ज्या मला तुम्हाला सांगायच्याच होत्या त्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे मी खूप मनापासून आभार मानतो. एक अत्यंत उपक्रमशील हा संघ म्हणजे की कदम साहेबांनी आणि रविदादांनी मला त्या विश्वनाथ कराड सरांच्या सत्कार समारंभाला बोलवलं होतं. मी मुळात संत साहित्याचा अभ्यास करणारा माणूस, पण याचा अर्थ संत साहित्याचा अभ्यास करणारा माणूस असेल तर त्याला काय फक्त झापडबंद असावं काय? अजिबात नाही ना. म्हणजे मी इथं बसलो, यांच्याजवळ बसलो आणि यांच्या घराण्याचा इतिहासच उकरून काढायला लागलो. मला काय आहे माहितीये का की मला अशी हाव आहे. मला वाटतं की किमान 1272 पासून तर 2015 पर्यंत जो जो मोठा माणूस होऊन गेलाय, किमान महाराष्ट्रातली जी जी मोठी घटना होऊन गेली आहे ना ती घटना आपल्याला कळाली पाहिजे. महाराष्ट्र नावाचं गारुड आपल्याला उत्तम पद्धतीने कळालं पाहिजे. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी बस सुखानं मरता येईल. आपण बोलवलं, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन महाराज पवार. आपलं दुर्दैव सर्वांचं, मला वाटतं पाटकर साहेब आणि काही लोकांचं कदाचित सुदैव असेल. या महाराष्ट्रात नरहर कुरुंदकरांसारखी एक मोठी विद्वान व्यक्ती ज्यांनी चांगला विचार समाजामध्ये पेरला ती होऊन गेली आणि मला वाटतं त्याची वानवा अलीकडे होते की काय. परंतु सचिन पवार निश्चितपणानं तुम्ही समाजात त्याची वानवा ती उणी भरून काढाल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं. कारण या व्यासपीठावर आलेली व्यक्ती नंतर पुढच्या यशाच्या पायऱ्या चढत जाते. ही वाचाशी नव्हे, इकडचा अनुभव आहे आमच्या गाठीशी. तुम्ही निश्चितपणानं महाराष्ट्रामधल्या प्रांतामध्ये भरारी घ्याल. यानंतर पुढच्या 5 मिनिटात आपण कार्यक्रम संपवू. अध्यक्ष आपले विजय कदम हे 2 मिनिटं संघाच्या एकंदर कार्यक्रम रूपरेषेविषयी बोलतील आणि त्यानंतर टिपणी साहेब आशीर्वाद देतील. सर्व दिवाळी अंकाच्या संपादकांना सहभाग प्रमाणपत्रांचं वाटप होईल आणि नंतर आभार प्रदर्शन आमचे मैकर करतील आणि कार्यक्रम संपेल. विजय कदम. विनंती करतो की सचिन पवारांसाठी आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करावा.
आहे